स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारा बटाट्याचा किस। त्यासाठी आपण इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याचा किस बनवण्यासाठी बटाटे शक्यतो मोठ्या आकाराचेच घ्यायचे आहेत, त्यामुळे बटाट्याचा किस हा लांबसडक पडतो। आता इथं आपण पिलरच्या साहाय्याने सर्व बटाट्याची सालं काढून घेऊ। जवळ भांड्यात पाणी घ्यायचं आहे। बटाट्याची साल काढून झाली की लगेचच बटाटा पाण्यात घालायचा आहे। आता इथं सर्व बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत। बटाटे एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर एका मोठ्या परातीत पाणी घेऊन त्यामध्ये जाड होल असलेल्या किसणीने आपण बटाटा किसून घेऊ। बटाटा हवेच्या संपर्कात आला की लगेचच काळा पडतो, म्हणून परातीत पाणी घेऊन पाण्यातच आपल्याला बटाटा किसायचा आहे। अशा पद्धतीने बटाट्याचा जाडसर आणि लांबसडक असा किस पाडून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सर्व बटाटे किसून घेऊ। आणि इथं सर्व बटाट्याचा किस पाडून झालेला आहे। आता हा बटाट्याचा किस 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे। बटाट्यामध्ये असलेला स्टार्च निघून जाण्यासाठी आपण इथं बटाट्याचा किस 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तुरटीचा अजिबात उपयोग न करता आपण इथं पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस बनवणार आहोत। त्यासाठीच आपल्याला इथं हा बटाट्याचा किस 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे। म्हणजे जोपर्यंत बटाट्याचा स्टार्च निघून यातील पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण नवीन पाण्याने बटाट्याचा किस धुवून घेऊ। बटाट्याचा किस धुवून घेत असताना अलगद हाताने बटाट्याचा किस धुवायचा आहे। अशा प्रकारे प्रत्येक वेळी पाणी चेंज करून इथं आपण बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। बटाट्यातील स्टार्च संपूर्णतः निघून इथं पाणी स्वच्छ झालेलं तुम्हाला दिसत असेलच। हा बटाट्याचा किस आपण रात्रभर पाण्यात भिजवणार नाही, लगेचच आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ। गॅसवरती एका मोठ्या पातेल्यात 4 ते 5 लिटर पाणी घेऊ। या पाण्यामध्ये 4 चमचे मीठ घालू। पळीच्या साहाय्याने एकदा हलवून घेऊन यावरती एक झाकण ठेवायचं। पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये बटाट्याचा किस घालू। एका चाळणीच्या साहाय्याने बटाट्याचा किस हा आहे त्या पाण्यातून काढून निथळून या उकळत्या पाण्यात घालायचा आहे। उकळत्या पाण्यात बटाट्याचा किस घालून झाला की याला एकदा झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घेऊ आणि यावरती एक झाकण ठेवू। अंदाजे अर्ध्या मिनिटांनी झाकण उघडून बघू। 70 ते 80% आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस हा इथं छान शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि या पाण्यातून बटाट्याचा किस काढून दुसऱ्या एका चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवू। बटाट्याचा किस हा थोडा थंड झाल्यानंतर आणि संपूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण याला एका प्लास्टिकच्या शीटवरती अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे। संपूर्ण बटाट्याचा किस अशा पद्धतीने पसरवून घेतल्यानंतर एका दिवसाच्या कडक उन्हामध्ये हा बटाट्याचा किस छान सुकतो आणि 1 ते 2 वर्ष छान टिकतो सुद्धा। झटपट, क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉन ही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। 1 दिवसाच्या कडक उन्हामध्ये छान सुकून इथं आपला हा उपवासासाठी लागणारा बटाट्याचा किस तयार आहे। झटपट पद्धतीने पांढरा शुभ्र आणि लांबसडक असा हा बटाट्याचा किस या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।